तांदळाची खीर बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकला आणि 1 वाटी तांदूळ घेतले बासमती, त्याला धुवून घेतले आणि 5 मिनिटं ठेवले आणि आता आपण तुपामध्ये ते भाजून घेऊया। तुपामध्ये छान भाजून झालेले आहे। त्यामध्ये आता दूध घालायचं। दूध 1 चमचा घालायचा। मी अर्धा लिटर दूध घेते आहे, ते थोडं थोडं टाकते आहे कारण तांदूळ हे कच्चे आहे, त्यामध्ये ते खाली जळणार म्हणून ते मी थोडं थोडं दूध टाकून ढवळते आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्याला छान होऊ द्यायचं, ढवळत राहायचं। त्याला बसू द्यायचं नाही खाली कारण की ते जळणार तांदूळ आणि तांदूळ जळले की त्या खिरीचा स्वादही येत नाही, व्यवस्थित चव लागत नाही। आता आपण या दुधामध्ये केसर घातलं आहे आणि आता छान ढवळतो आहे। केसरला छान कलर येतो आणि दिसायलाही छान दिसतं। आता आपले तांदूळ आता शिजते आहे, थोडे थोडे आता शिजत आलेले आहे आणि आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं। असं खालीवर असं करायचं। आता त्यामध्ये आता तांदूळही शिजले आहे। आता त्यामध्ये आपण वेलची पावडर, जायफळ आणि नट्स घातले बारीक करून। नट्स हे त्याचं पावडर केलं आणि मी ते घातलं आहे। आता छान हलवायचं आणि सुगंधही छान येतो आहे। 1 वाटी साखर घातली। तुम्हाला पाहिजे गोड किंवा कमी गोड किंवा जास्त गोड त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी ठेवायची। आता आपली खीर ऑलमोस्ट तयार झालेली आहे। कलरही छान आलेला आहे खीरला आणि सुगंधही छान येतो आहे आणि तांदूळही व्यवस्थित छान मस्त मऊ शिजलेले आहे। आता आपण सर्व करूया। खीर तयार झालेली आहे।